तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण इंडिया डबल फिरायला. आज आहे 15 ऑगस्ट. सर्वांना इंडिपेंडेंटच्या हार्दिक शुभेच्छा. इकडे बघा बॅगा बिगा यांच्या, हे बघा ही कशी रेडी आहे. आणि आपण काल आपण घेतला नवीन मोबाईल आपल्याला, तो बघू शकता. फोल्ड 8 अल्ट्रा घेतला मी नवीन फोल्ड. आणि एक तरफचे कम्प्युटर पण आहे. कम्प्युटर बनवून दाखव. आता ब्लॉग बनवायला आलेला आहे. कम्प्युटर बनवून दाखव याला. मिनी कम्प्युटर. कम्प्युटर आपण आता जाऊया. 10 वाजले. आपण चालू आता शिर्डीला. बघा सगळे मस्त गेले. बाबू गौरव चला काहीच आपण निघलेलो आता मस्त पैकी आपण जायला शिर्डीला. बघा बाई सांगते साईने बुलाया है बोल का. इकडे बघा बाई सांगते साईने, बघा नाचते बघा कशी ती. हे बघा मुझे साईने बुलाया सांगते. चला भगवंताची इथं कॅन्टीन बघा समोरच आहे. तर इथं मी गेलो समोसा पाव आणायला. आपण चाललं फिरायला नाही घेल तिथे मला ना गाडी ठेवली मी ती आहे उभी. तो बाबा बघा नुसताच उभा राहिली तिथे बाहेर. रोड क्रॉस करत आपण आता मोठा प्रश्न आहे तो. बघा बाबा कसा उभा तिथे, गाडी ठेवली ती आहे उभी. चला अजून कुठं जाऊ कुठं थांबू आपण मी तुम्हाला दाखवता. चला चला गाईज आपण आता मुंब्रा बायपासला पोहोचलेला आहोत. बघू शकता पूर्ण रस्ता खाली आहे. 3 घंट्याची ट्रेन टाकतो, 4 घंट्याची आपल्याला 3 घंट्याची. बघू शकता समृद्धी महामार्गाचा पहिला टोल नाका आपल्या रेतीबंदर नाक्यावर आहे. बघा तुम्ही आता ऑफिस जायचंच होते यांचं ते आवाज बघा देतो बघा. गौरव काय भाषा काही समजा होत आधी. गौरव काय गौरव काय हा गौरव काय सांगतो काही समजतच नाही. बघा काय बोलतो गौरव. बघू शकता आपण इथं रेतीबंदरच्या थोडा पुढे आलो. हायवे जी हवा ना तिथून पाण्याने सुरुवातच केलेली एकदम मस्त वेगळी. स्वागत केलं आपल्या पाण्याने. माऊ गौरव ए ऐका ना. ए गौरव बघा कसं ऐकायचं. गौरव दीदी बघा बाबा कसं मस्त इथे यांची शॉपिंग चालली. या ठिकाणी वेगवेगळे घेते. हा काय घेते माहीत तुला कुठलं बघा माही दीदी बघ माझी. हा ती क्रंची घे बेटा. हा घे बस बस. काय पाहिजे घे. कुठला पाहिजे तुला. जा घे जा घे तुला घे. कुठला पाहिजे घे गौरव. घे गौरव घे तुला काय पाहिजे घे. तो पाहिजे ते काय कैची आहे ती कैची इकडे तिकडे खाऊ व्हायचं पुढे. इकडे बघा बाबाने कसंगलं पॉपकॉर्न घेतलं. बघा हे असंगलं डबं घेतलं. इकडे बघा हिने पेरी पेरी घेतले. यांचा पाठीमागे बी येणार का. तर बघा तिकडे पाठीमागे पण तो इकडे बघा टाईला बघा खायला घेतल्या हिने. समृद्धी झाले पण मुंबई नाशिक हायवेची रस्त्याची अवस्था बघा कशी झाली. समृद्धी झालाय पण मुंबई नाशिक हायवे खराब झाले. पण आता इथं हॉटेल दर्यासागर इथेच आपला हायवेच्या बाजूला पडग्याच्या पुढे आले आम्ही थोडासा. मी करतो जरा काही सामान काही बघूया काय करतो ताई. अरे मागे बघू शकता तुम्ही किती ट्रॉफिक बघा किती आहे. येऊन जुना मुंबई नाशिक हायवे आहे बघा. कसं झोपले इथं हॉटेल जेवायला बसले आम्ही. इथं मस्त की हॉटेल नाही आहे. बघा कसं इथं चिल्ली विल्ली बनवून आणले आई घरच्याच. भारी विली चिल्ली आणली घरच्या बनवून नाही. हा कोणला हा का माझ्या पोऱ्या झोपले बघा काय बघू शकता. मस्तपैकी शेवभाजी आहे, रोट्या आहेत आणि बाबाला डाळ खिचडा मागवले देते. माई जेवायचं सोडून बघा कसं चाललंय माईचा.
बघा कसा उठला आता जेवण बिवण झालं सगळा ना उठला ना मगापासून ट्रॉफिक आहे अजून पण ट्रॉफिकच आहे बघा काहीच बघू शकता रस्ता खराब बघा काय झाले काय माहित नाही पण ट्रॉफिक अजून म्हणजे तशीच आहे बघा गाड्या हालतात पण स्लोली एकदम हे माझा बाबू उठला बाबू आई गवलो असत आई 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 काहीच बघू शकता आता ना आम्ही जवळजवळ वाशिम पण पोहोचल्या आणि इकडे पुढे आल्या ना इकडे थोडा रस्त्यांची ब्रिजची कामं चालू आहेत रस्त्यांची कामं चालू आहेत आणि त्याच्यानंतर पाऊसच ना बघा इथं तिथं किती होतं भिवंडीला आपण जिथं होतो तिथं वटव्याची इथं जाम पाणी होता आता इथं पुढे आल्या तर पाऊसच नाही इकडे बघा हे ब्रिजचं काम चालू आहे गौरव गौरव काय करतो बघा गौरव गौरव काय करतो झोपतोय दीदी ती माई झोपली का कशी माई बघते बघ माई बघते बघ कशी हा काय रे काय बघते तू बर्थडे बर्थडे चालू यांचा बर्थडे इकडे बघा इकडे बर्थडे चालू इकडे बघा यांचा बर्थडे चालू इकडे हा बघा कोणता बर्थडे आहे माई कोणता बर्थडे आहे माई कोणता बर्थडे सांग गौरवचा गौरव तुझा बर्थडे आहे गौरव अरे हा आता पुढच्या महिन्यात माईचा बर्थडे आहे ना रे गणपती मध्ये हा माऊ ये मजा माईची मग या 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 मधून आठवण टाकली कारण पहिला आपण होतो जुना मुंबई नाशिक हायवेला कारण आपल्याला जेवायचा होता त्याच्यामुळे आपल्याला इकडे एक समृद्धीला हॉटेल नाहीये म्हणून त्याच्यामुळे आपण इकडनं टाकले पण इकडनं आले पण थोडासा रस्ता नाही बराचसा असा रस्ता खराब दिसतोय बघू शकता एवढा रस्ता खराब होता ना एकदम डेंजर जर कोणी जर शहापूर मधून जर समृद्धीला येत असेल ना तर अजिबात म्हणजे एवढा रस्ता खराब आहे ना सांगून सोय ना एकदम डेंजर रस्ता ही बघा कशी जास्त आता लागलेला समृद्धी आहे नागपूर मुरबाड आणि मुंबई आपल्या राहायचं आता नागपूर साईड म्हणजे शिर्डीला चला एकदाशी बाबा आपल्या हा बेटा झाले आपण शिर्डी झाले शिर्डी झाले आम्ही चला हा काय काय हो हो शिर्डी बघा आता आपल्याला समोर मस्त लागलेला आहे सो गाईज चला आता आपण मस्तपैकी जाऊया शिर्डीला अरे गौरव काय लॉक करतो तो खोलतो तो हा किती सर आता जाऊ बाई तू काय म्हणते चला आता आपला मस्तपैकी समृद्धी महामार्ग लागलेला आपण आणि टाइम बघा किती आपण 2 घंटे 6 मिनिट फक्त आपण इथून आता डायरेक्ट शिर्डी वे टू शिर्डी माई कुठे चालल्या चला बाबाला केक दिले इकडे बघा इकडे बघा काय करते दाखव केला माझी पोट केला जाते ना केला दाखव याला केला केला दाखव बेटा काही या मोबाईलची खासियत म्हणजे कशी आहे ना यो मोबाईल आहे ना मला इथूनच कंट्रोल करता येतं यो लगेच गेला बघा लगेच बॅक कॅमेरा चालू झाला फ्लिप केल्या केल्या लगेच समोरून लगेच फ्रंट कॅमेरा आयफोनला तशी सिस्टम नाही आहे ती सॅमसंग मध्ये त्याच्यामुळे यो बेनिफिट माझा झालेला आपण आता जो मी शूटिंग चालू आहे ना आता ही माझे फोल्ड 8 मधूनच झाले अल्ट्रा मधून चालू केली मी बोला या मोबाईल मध्ये पण शूट करून बघूया बोला कसा वाटतं बोला ब्लॉग बनवणे गाडी चालू दे मी नंतर तुम्हाला भेटणार शहापूर क्रॉस केले आता शहापूर क्रॉस केला बरं मग किती लाईट आहेत ना याच्यात नाही नाही त्यामध्ये नेट पकडत नाही गाईज इकडे बघा लोक आंघोळ करतात मस्त की धबधब्यावर दुका बघ दुका पुढे किती आहे बघ आता स्नॅप टाकतो पुढे जाम दुका आहे आपल्याला आता
डोंगर आहे ना ह्यो. तुम्ही बघू शकता. आता मी जवळजवळ कसाऱ्याच्या आसपास आहो. इथं धुका बघा त्या साईडला तुम्हाला लांब दिसत असत. या रोडला आहे का नाही आहे माहित नाही मला पुढं, पण ते राईट साईडला आहे ते आहे धुका तिथं. हे बघा इथं थोडा थोडा दिसतो धुका, जास्त नाही पण थोडा थोडा दिसतो इथं. गाईज बघा लोक इथं किती थांबतायत बघा. ते फोटोशूट साठी 1-2 गाड्या थांबल्या म्हणून इथं प्रत्येक जण थांबायला लागले आता. तो हे बघा एक गाडी थांबते इथं, लाईनशीर सगळ्या गाड्या थांबल्या बघा. पण असं इथं अलाउड नाही. जर RTO वगैरे कोणी आला तर मग ते यांना चलान करतील यांचा आणि यांना ते फाईन मारतील. इकडे बघा कसे सेल्फी घ्यायसाठी फोटो घ्यायसाठी हे बघा. हे बघा एवढ्या गाड्या थांबल्या सगळ्यामध्ये. हे कसं चुकीचं, कारण एकाच गाडी कधी काय होईल ते सांगू शकत नाही ते रोडला हायवेला. बघा हा बसवाला पण थांबल्या फक्त. आता आपण जवळजवळ एंट्री करतो या बोगद्यामध्ये. आपला इगतपुरीचा बोगदा आहे. आणि दिदी मी नुसते स्नॅप करते बघ, स्नॅप करते बघा. क्लायमेट बघा किती भारी आहे. क्लायमेट एवढा जबरदस्त भारी आहे ना, एकदम भारी थंडावा. आतमध्ये बोगद्यांना लय गरम होत होता, पण इथं बाहेर होतं क्लायमेट जाम भारी. आतमध्ये जाम गरम होत होता, इथं वापर थंडावा झाला. गौरव ए गौरव हे बघ काय बाबू गौरव हे ऐका गौरव ऐका ना बघा. तुका बघा किती डोंगरावर खाली आहे पूर्ण थंडावा मस्त जबरदस्त भारी आहे. धुका बघा किती आहे. हा पाऊस पण चालू झाले. मी आता पोहोचलो जवळजवळ घोटीजवळ, कारण ह्यो समोर दिसतोय घोटीचा डॅम आहे. ह्यो घोटीचा डॅम हा झूम करून दाखवतो अजून बघा घोटीचा डॅम. आणि इकडे डोंगरावर बघा किती धुका. दाखवतो बघा मी एक झूम दाखवता करून झूम बघा किती आहे. तो बोर्ड कुठं आणि मी एक रस्ता कुठं इकडे बघा बोर्ड किती लांब बघा. तो यार झूम बघा किती होतं. यो अल्ट्रा फोल्डेड अल्ट्रा आहे. याचा झूम बघा किती भारी आहे, जबरदस्त भारी झूम. फुल एकदम झूम होतं फुल. काय काय इथं शिर्डी नागपूर सिन्नर बघू शकता. पवनच्या किंवा किती फास्ट लाईटीचे पवन शक्य द्या. यांना इकडे लाईट हे पवन चक्कीचीच भेटत हे फिरतात तेव्हा. हा ते लांब हवं मी झूम गेलं. आता बघा काही सगळा ऊन आलेला सगळा इकडं किती ऊन आहे बघा. सगळा सुका डाग झाला इकडं, अजिबात पाणी नाही. घोटीपासून पुढं आहे ना पाणीच नाही इकडे. इगतपुरीला होता पाणी, शहापूरला होता, इकडे पाऊसच नाही. बघू शकता शिर्डी कोपरगाव 2 किलोमीटर राहिले आता आपल्याला इकडे बघा. 2 किलोमीटर टर्न एक्झिट आहे एक्झिट टर्न. हा हो ना, अजून बाकी अजून 13 किलोमीटर जायचं आपल्याला. शिर्डी 1.5 किलोमीटर पर्यंत आपण बघा इथं याच्यावर एक्झिट 1.5 किलोमीटरच्या. अजून टोटल 13 किलोमीटर 24 मिनिटं दाखवतात जायला.
हा हो गाईज बघा आता आपल्याला इथून टर्न दाखवतो ना तुम्हाला इथेच पुढं समोर आहे turn. काच बंद कर आता काच लाव का नाही आता ते हे करायला लागेल धुलिया जागी बाहेरला आहे धुलिया इथून टर्न मारायचा लेफ्ट इथून आपल्याला टॅग लावायला लागेल आता आपल्याला जेणेकरून फास्टॅग होईल आपलं. तिकडचे टाकायला लागेल ते त्याची लाईन ती चालू आहे. काय गौरव ही लाईन चालू सो ही लाईन चालू इथे तो आहे टोल नाका शिर्डीचा एक्झिट नको राहू दे आता काय एक 1 2 3 तर पटापट होऊन जाईल जाऊ ये सप्तशृंगी आईचा हे आहे बघा गाडीवरती बॅनर स्टँडला आलतो काय जी स्टँडवर थोडा हे होता आपल्याला आपण तिथून ते आहे तो टोलला काय केला ना ताई आपण तिथून जो टोल नाका क्रॉस केला बघ आपला इथला पडग्याचा तिथं पैसे नाही कपला आपलं नाही कापलं ते आतमध्ये जो बसला तो गाववाला होता ना त्याला मी मराठी आखरी भाषा बोललो ना हा टिकली वेळा त्याने बघला ना माझीकडे टिकली होती ना भाषा बी होती आखरी बोलतात त्याने तिथे तो टोल नाही हे केला चला गाईत आता आपल्याला जायचं आहे हात करायचा ना पुढे समजा तर लेफ्ट मधला तर कोपरगावला जर रस्ता आणि राईट मधला तर आपण जाऊ सॉरी सरळ गेलो तर शिर्डी तिथं 70 रुपये हवा गपलेस तर आणि इथं किती कापलं माहिती का ते आता मोबाईल मध्ये मेसेज तेव्हा समजत तो खाती गेला लेफ्टला कोपरगावला ना आपण येऊ सरळ चाललो आता शिर्डीला काही लोक इथं येऊनच कन्फ्युज होतात मोबाईल आता जाम आता स्टँडला राहू देतात इकडे शिर्डी ना पाणी तिथं रंग दिसतं पण काही पाणी बी पडे ना इथं सगळा सुका ठाक आहे एकदम अख्खा बघू शकता तुम्ही आता अजून पुढचा रस्ता कसा आहे ते अजून माहीत ना काय किती खराब आहे का काय चांगला आहे मागच्या टायमाला होतं तेव्हा खराब होता आता हल्ली चांगला आहे का खराब बघायला लागेल आता का त्याला बाहेर सोडले आवाज तिथं सविताला मम्मा हा मम्मा आवाज बघ मम्माला आवाज कसा टाटा करतो बघा त्याला मजा आली बाहेर गाडीची ना कवापासून गाडीनच होता तो बाबाची कॉफी अजून आली नाही तिथं नाही आता स्प्रिंकल नाही का गाडी मारली बघा किती गाडी स्प्रिंकल घेतले बाबाला इथं कॉफी दिली मस्त बाबाला टाइम दिला तर चहा कॉफी पियाचा आता चहा बाबाला आज कॉफी पाचतो तुम्हाला बघा गाडी पालखी चाललेली आहे साईबाबाची पालखी होती ती रस्ता इथून थोडा खराब आहे मला वाटतं रस्ता बघा इथूनच खराब आहे रस्ता मागच्या वेळेस पण खराब होता ना आता पण या वेळेस बी खराबच आहे बघू शकता तुम्ही
गाडी इकडून तिकडून नाचवायला लागते ना मी. ब्रिजचं काम कधी होत का माहिती आहे. रस्ता अजून बंद खराबच आहे तो सगळा. सीएनजी पंप इथं पण काही कामाचा ना कवा पण जेव्हा जावं सीएनजी पंप बंदच असतं ना. आता तर वाटतं ते बंदच करून टाकले पूर्ण. कारण काय तिथं गाड्यात येत नाहीत गॅस भरायला. त्यांची गाडी येत नाही. या गाड्या असतात आपल्या भरायच्या सीएनजी वाल्या, पण त्यांचीकडे जी गाडी मोठी असते रिफिल गाडी ती येत नाही. रस्ता तर काय रस्ता तसा अजून किती मोठा. मोठी बाबांची साकारलेली आहे शिर्डीच्या बाहेर. इथं या हॉटेलवाल्याने गिरी वर आहे. किती मोठा आहे बघा. काय दाखव का माहित ना. ब्लॉग चालू ब्लॉग चालू आहे माझा. आता आपण शिर्डीहून जवळजवळ इथे गेलेली आहे. इथून आता मला वाटतं 1 किलोमीटर कम्प्लीट झालेलं आहे शिर्डी आपल्याला. बघा अशा प्रकारे आम्ही 3 बेडचा रूम घेतलाय. त्याच्यामध्ये एक मॅट्रेस पण आहे, AC घेतले रूम, TV पण आहे, वॉशरूम आहे. चला आपण चाललो मस्तपैकी दर्शनाला. सगळी रेडी झालं. दर्शन म्हणजे आपण मुख दर्शन घेणार आहे. माझा गौरव बघा ऐकत ना. हाय करा. बघू शकता आपण हा मंदिराचा परिसर आहे. इकडे ही लाईन लावली जातं. इथे ही स्टॉल दिलं आहे. हे बघा समोर आतमध्ये लाईन बघा किती आहे. तिथे दिसतं बघा आतमध्ये लाईन. लाईन बघा आतमध्ये लाईन लावले ना पब्लिकने अजून बंद. बाबूला चिप्स आणा चांगली म्हणा. बाबू चिप्स खात. एक घेतला दाखव काही ना. फक्त एक ती माईने शॉपिंग केलेली आहे सुरुवात. हा माईने सुरुवात केलेली आहे शॉपिंगची. आज शनिवार आहे आणि 15 ऑगस्ट आहे ना. शनिवार रविवार असल्या कारण गर्दी बघा किती अजून इकडे. हा 3 नंबर गेट आहे. आपण आता 3 नंबर गेटची इकडे गेले मस्त की. आपण जाऊ आता मुख दर्शन करायला. लक्ष्मीमुखी मावशी मंदिर. हा चावडी आहे बाबांची. चला ही द्वारका माई. इथे द्वारका माई आहे. पडली जाऊ बाबू आहे पुढे जाऊन गौरवनी काय येते बा. JCB घेतले दाखव भाऊ. हिने फॅन घेतले, माऊनी तो पॅड घेतले, हिने पाकिट घेतले मोबाईल ठेवायला. आई काय घेतलं अजून माहीत नाही. सवितानी काहीतरी घेतले अजून. ताईच्या हातान पिशवी एक आहे. ताईनी सविताला गिफ्ट दिले. ताईच्या जवळचे गिफ्ट आहे सविताला. बघा इथंच खेळलेला बी लागली इथं शिर्डी. गौरव चल मी चाललो. चला चल. आरती पण चालू झालेली आहे बघा. हल्ली आरती चालू आहे मंदिराची. यांच्या चालली इथे खेळाच आहे ना. आता आम्ही निघतात तर बाबू पण ऐकणं बघा तिकडे. ही लोक बसले इथं मस्त वेगळी. आम्ही आता चाललो मस्त की वापस एकदा रूमवर. खेळून झाला यांचा सगळ्यांचा बघा आता मस्त वेगळी. हा बघा गाईस श्री द्वारका माई मध्ये जायला गर्दी बघा किती आहे. द्वारका माईला तर आता आरती चालू झाली. गर्दी बघा किती त्यांची.
बघा आता वाजले 8:30. आम्ही आता निघले आता जेवायला जायला मस्त की पिल्लू उठला बघा. बाबू बाबू बघ कसा नाटका करतो बघा. आता चालता चालता माझ्या अंगावर झोपला बोला घेऊ. तिकडे बघा आम्ही मस्त की रेस्टॉरंट मध्ये जेवायला आले इथं. हॉटेल भाग्यलक्ष्मी व्हेज रेस्टॉरंट. आणि इथं बघा दीदी बघा माझी दीदी दीदी वाव. ये इथून इथून ये तिकडे येते. वाव काय काय करू माहिती आहे का ना तिकडे मस्त दाल तडका आहे, दाल खिचडा आहे, रोटी आहेत, पनीर चिल्ली आहे, काय आहे ग्रेव्ही आहे. ही लोक जेवतात बघा. बाबू ना यांचं काय पोट भरत ना खेळून खेळून किती आवरा खेळलं तरी पण बघा मस्त की जेवण वगैरे एवढा भारी झालं ना तुम्हाला का एक नंबर जेवण झालं. जेवण कसं होतं सविता जेवण? एकदम छान मस्त सर्व पोट भरून ना रोट्या पनीर चिल्ली सूप सर्व मंचुरियन. मंचुरियन सूप आम्ही सर्वात शेवटला मागवला तरी सुद्धा तो बी आम्ही भरून टाकला. इकडे बघा बाबूचं काय सांगूच नका काही. बाबाला आहे ना रूमवर सोडून आलो आणि झोपून देऊन आल्या. आम्ही आता चाललो वापस मार्केटमध्ये फिरायला. आम्ही कसं मस्त की जुगाड केले ना. बाबूचा यो इष्टो आमचा घरचे आणले आपला इंडक्शन व आणि दूध हे आपल्या आईस ट्रे मध्ये होता अजून अर्धा लिटर. त्याला मस्त की गरम केला इथं. आता थंडा गेला का थोडा त्याला इस्टोला वापस गाडीने ठेवीन मी. चला आता भेटू. मस्त की फिरून आलो जेवून आलो बघला ना. वापस मार्केटला जाऊन आलो आम्ही. आता दूध गरम करून झोपाची तयारी झाली. सो गुड नाईट. बाय बाय. मला सगळ्यांना आता उद्याच्या दिवस बाय. सगळी झोपले मस्त ह्यो बी काही झोपना अजून पण ती माई पण ना हे मोबाईल बघता बघा कसा. हा माई काय इकडे बघा तिचा पण मोबाईल चालू आहे ना ग. हा दे तिचा वास ठेवतो मी. ही बघा इथे खाली झोपले बाबा वरती उद्दी इथं काहीच इथं ना आम्ही दोघं तिघा इथं.